पायच पायत रे देवा. दिसते का हॉटेल? नमस्कार मंडळी, आजच्या शिकागोच्या ह्या व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आम्ही आलो आहोत आमच्या एका फ्रेंडच्या घरी जे शिकागो शहरातच राहतात सिटीमध्ये. तर ते दाखवतील इथल्या बऱ्याच काही फेमस गोष्टी. जाता आम्हाला हे एक गार्डन दिसलं जिथे फक्त हे मेटलचे पाय दिसत होते. आता ह्याचा मागे काय लॉजिक आहे हे कळालं नाही, बट एक स्ट्रक्चर म्हणून बघायला छान आहे. ह्या शहराच्या मागे बरीच मोठी हिस्ट्री आहे. ऑक्टोबर 8, 1871ला ह्या शहराला आग लागली होती आणि पुन्हा या शहराने मोठी उभारी घेतली होती. इनोव्हेशन, कल्चर, ग्लोबल सिटी, स्कायलाईन ह्यासाठी फेमस आहेच ही सिटी. पण बरंच अजून काही काही छान गोष्टी आहेत. बोर आलेत बोर. समोर जे दिसत आहे ते मिशिगन लेक आहे. इथून पूर्ण शहर आपला खूप छान दिसतं. तर आपण घेणार आहोत बोट राईड, जे आपल्याला बऱ्याच ठिकाणी घेऊन जाणार आहेत. तर ही राईड पण अवश्य सगळ्यांनी घेतली पाहिजे. अराउंड $35 पर पर्सन अशी फी होती. कॅनडा पण जातो. तुझ्या मागे मागेच बी झाली. फुलावरती बसली तुझ्या फुलावरती बसली आणि तिथे डोक्यावरती फुलं तुझ्या. इथे काय तिथे काय सांगतात का ड्रायव्हर? नो टाइमपास. दिस इज आवर गाईड. हे इज आवर गाईड, लोकल गाईड. हे दोघं इंजिनिअरिंगचे मित्र आहेत. हो, ते प्लॅनेटोरियम, ते मागचं इथे फील्ड म्युझियम येतो एंडावला. ते पण चांगलं आहे का? रात्रीचं बघायचं असतं. रात्री पाहायला चांगलं आहे का? बंद होऊन जाते. शिकागोतले म्युझियम खूप फेमस आहेत. शेड ॲक्वेरियम ज्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल अगोदर. परत प्लॅनेटोरियम, आर्ट म्युझियमही अतिशय छान आहे. विलिस टॉवर ही शिकागोतली सर्वात मोठी बिल्डिंग आहे, विलिस टॉवर. अंशिका इथलं जे बीन स्ट्रक्चर खूप फेमस आहेत ते तिने वाचलं होतं, तर तिला ते बघायची इच्छा आहे. आता ते पण पुढे व्हिडिओत तुम्हाला पाहायला भेटेल. आणि इथूनच कॅनडाला जाता येतं. तर लेक मिशिगनचं हे पाणी बरेच वाहून नंतर कॅनडामध्ये जातं हे सांगतात ते. हे काय म्हणतात, लाईट हाऊस आहे का अंशी? ते लाईट हाऊस. पुढे जो दिसत आहे तुम्हाला तो ट्रम्प टॉवर आहे, जे डोनाल्ड ट्रम्प ओन करतात. ट्रम्प एवढे पैसे कमवून काय करणार असेल? काय करणार तरी पण त्याला पाहिजे अजून पैसे H1B वाल्यांकडून. तरी पैसे पाहिजे. तरी पैसे जायला रस्ता याची लेवलवरती आणि पुढे लेवल खाली. तर हे जे समोर दिसतं हे मिशिगन लेक आहे आणि पलीकडे आता जे आता दिसणार नाही आपल्याला तिकडे रिव्हर स्टार्ट होते. तुम्ही इकडे बिझनेसमॅन कधी झाला आम्हाला कळालं नाही. तुमचं हॉटेल इकडे दिसतंय का आमचं हॉटेल? 4 हॉटेल 4 बहिणींचे 4 दिसतात का? हो का? एक दुसरं आपलं आहे बघा. ते मोठं जायचं, हे 2 नंबरचं, हे आपलं शुभांगीचं माहित नाही कुठं गायब झालं. माझ्या वडिलांकडे कुठं कुठं काय काय करून ठेवलंय. फोन करा म्हणा, लपून ठेवली एवढी प्रॉपर्टी इतकी दिवसापासून. असं जायचं का तुला? ठीक आहे, त्या 3 महिन्याचं साबळायचं. अशी का तिकडे रिव्हर आहे. आपण पोहोचलो आहे नेव्ही पियरला. तर इथे बऱ्याच गोष्टी फेमस आहेत. इथले रेस्टॉरंट, शॉप्स, गार्डन्स, बोट टूर आपण इथे करू शकतो. इथे बरेच काही सिजनल फायरवर्क्स होत असतात, बरेच काही पब्लिक इव्हेंट्स असतात जे फ्रीमध्ये असतात. चहाचं नव्हतं. चहाचं
360. 360 दिसलं इथूनच. Chicago Navy Pier, welcome to day 2 of Chicago Live. Visit NavyPier.org for the complete schedule for all our performances today. 5 different stages here at Navy Pier, Chicago Live 2025. इकडे बघा अशी किती छान आहे बाहेर. इथे एक चिल्ड्रन म्युझियम आहे, ते पण फेमस आहे. इथे फक्त एक कॉफी घेऊन आम्ही निघालोय. पुढे आपल्याला भरपूर काही बघायचं आहे एका दिवसात. हिस्टोरिकल टावर आहे तो. न्यूयॉर्क नंतर शिकागो हे सेकंड लार्जेस्ट सिटी आहे अमेरिकेतली. आणि न्यूयॉर्क पेक्षाही मला काही काही बिल्डिंग इथेही छान वाटल्या. फाउंटन आहे, इथून असा फाउंटन निघतो, इथून असं जातो. समोर जो दिसत आहे तो ट्रम्प टॉवर आहे. तर तिथे रेसिडेन्शियली आहे, हॉटेल आहे. तर पब्लिक ॲक्सेस थोडासा लिमिटेड आहे. जिथं कमर्शियल गोष्टी आहेत तिथेच फक्त जाता येतं. इथलं रिव्हर वॉकही खूप फेमस आहे. नक्की संध्याकाळचा पण व्ह्यू खूप छान दिसतो इथे. जाता जाता आपल्याला दिसलं एक ॲपल स्टोअर आणि थोडंसं युनिक वाटलं. तिथलं स्ट्रक्चर मला खूप छान वाटलं. इथे काहीतरी प्रेझेंटेशन वगैरे काहीतरी चालू होतं. तर बघूया आतमध्ये थोडंसं आपल्याला काय काय नवीन गोष्टी दिसत आहेत. Change the name. It's not like iOS 19. It's because we want. हे स्ट्रक्चर मला खूप आवडलं. भिंत तर दिसलीच नाही मला, हे काचेचंच दिसलं, काचेचीच भिंत असल्यासारखी. आणि तिथून आपल्याला मस्त हे रिव्हर समोर दिसतंय, बिल्डिंग दिसतंय छान छान आणि खूप व्ह्यू छान वाटत होता. वरती बघ बिल्डिंग किती उंच. आतमध्ये काही नाही आहे. या शहरातलं स्टारबक्स कॉफी शॉप सर्वात मोठं आहे. भरपूर गर्दी असते इथे. आम्हाला जायला चान्स नाही मिळाला. बोटमध्ये पुन्हा बसून परत आता पुढच्या स्टॉपला उतरणार होतो. थोडंसं लंच करून आपण पुढे निघणार होतो. तर ह्या बोट राईडने आम्ही जवळजवळ तीन स्टॉप घेतले होते आणि तिथे प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगळ्या बिल्डिंग बघत होतो. आणि आता पुढे आपली ही बोट राईड लवकरच संपणार होती. आणि जाता जाता ही एकदम ॲडव्हेंचरस पायथन गळ्यात घातलेली बायांशिकाला दिसली आणि तिथे आपण असं हातात घेऊन टच करून त्याच्यावर फोटो काढू शकत होतो. $10 वगैरे द्यायचे होते. ते मला बघूनच भीती वाटत होती. मी ते बघतसुद्धा नव्हते आणि अंशिकाला मात्र हे सगळं ट्राय करायचं होतं. आपण पुढे चाललो आहे मिलेनियम पार्कमध्ये, जिथे क्लाउड गेट म्हणजेच बीन स्ट्रक्चर ह्याला म्हणतात, जे खूप फेमस आहे. इथून ह्या स्ट्रक्चरमधून आपल्याला बरंच शिकागो सिटी पूर्ण दिसतात, मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात. तर खूप फेमस आहे, इथे लोक येतातच हमखास बघायला.
आणि पुढे चालत चालत आपण पोहोचलो आहे बकिंगहॅम फाउंटनला. अतिशय सुंदर आहे. संध्याकाळचा व्ह्यू अतिशय अजून छान पाहायला भेटतो, कारण वेगवेगळ्या लाईटिंग्स इथे दिसतात, कलर्स दिसतात. आणि आमच्या फ्रेंडचा मुलगा आणि अंशिका हिच्यासाठी दिवसभर वाट बघत होती. हे जे आहे मॅगी डेली पार्क अतिशय छान आहे, खूप मोठं आहे, लहान मुलांना अतिशय टाईमपाससाठी भारी आहे. तर इथे तिची एक विश लिस्ट होती की तिला ह्या पार्कमध्ये यायचं होतं. Come down. You can jump now. Stand over there and jump. Come on, let's go. Follow me. Follow. Go, guys, go. Here. Trail passer. मुलांचं खेळून झाल्यानंतर आपल्याला अजून एक आपला संध्याकाळचा शेवटचा स्पॉट आपल्याला बघायचा आहे, 360 शिकागो बिल्डिंग, जिथे आपल्याला 94th फ्लोअरला जाऊन आपल्याला काचेमधून आपल्याला अख्खं शिकागो शहर दिसतं. हा अनुभव मी न्यूयॉर्कमध्ये घेतला होता. तर आता इथलं शिकागो शहर कसं दिसतं बघूया. Feel the pressure? एवढ्या उंचवर जाताना माझ्या कानालाही त्रास होता आणि गळ्यात पण त्रास होत होता असं वाटत होतं. त्याचे आम्ही अगोदरच ऑनलाईन तिकीट काढले होते. तर हे समोर दिसते ते नेव्ही पियर आहे, जिथं आपण सकाळी गेलो होतो. तर हा संध्याकाळचा व्ह्यू आहे. अजून आपण वेगळं तिकीट काढून टिल्ट एक्सपिरियन्स पण घेऊ शकतो आपण. Years of Remember the trick that Our color's coming out now. And there's good in every bad and bad in every good. इथे शॉपिंगसाठी काही काही गोष्टी अवेलेबल होत्या, बट महाग होत्या, त्यामुळे इथे आम्ही काही घेतलं नाही. आणि हे पाहून झाल्यानंतर आपल्याला एक शेवटची गोष्ट बघायची होती, ती म्हणजे जे बकिंगहॅम फाउंटन आहे. मी जे तुम्हाला अगोदर म्हटले होते की तिथलं संध्याकाळचा व्ह्यू खूप छान असतो. तर तो आता कसा दिसतोय ते चला आता मग पुढे दिसेल तुम्हाला. शिकागोची जी ग्रीड सुरू होती ना, त्या चौकातून ग्रीड सुरू होती. एवढं पुढचा चौक आहे. हे ग्रीड आहे म्हणजे सेंट्रल लोकेशन आहे शिकागो. In 1,000 feet, turn left. पुढे जी बिल्डिंग दिसेल ती धूम 3 मूवीची शूटिंग तिथे झाली होती. CIBC लिहिले का? CIBC का? हा, ही CIBC. आणि हे आजूबाजूला माहिती सगळं रोड म्हणून त्याचे शूटिंगचे ब्लॉक. हा, हे सगळे ब्लॉक आहेत. आता फेडरल रिझर्व्ह बँक आहे, आपली RBI. Bye bye, Chicago.
तर तुम्हाला कसं वाटलं शिकागो शहर? तर आमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली त्यांनी आम्हाला मस्तपैकी दाखवलं हे शहराची एक टूर. तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. पुढची व्हिडिओ नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत स्वस्त राहा, मजेत राहा, खुश राहा. खूप सारे धन्यवाद.